Now we have to start again next article, and the name of that article is electric current in conductors किंवा कंडक्टर म्हणू आपण, फक्त एकच कंडक्टर कन्सिडर करू. मग याच्यासाठी आपण काय केलं, एक छोटासा कंडक्टर कन्सिडर केला. तर बघा रे, आपण हा एक कंडक्टर कन्सिडर केला हे अशा पद्धतीने, आणि ह्या कंडक्टरला आपण हे अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे. आता बघा रे, ह्याचा हा काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया आहे. आणि कुठलाही जरी कंडक्टर म्हटलं, एनी कंडक्टर असू द्या, तर प्रत्येक कंडक्टरमध्ये काय असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच ते इलेक्ट्रॉन्स कसे असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हे सगळेच्या सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स हे या कंडक्टरमध्ये शांत बसलेले नसतात, तर त्यांचं जे मोशन असतं अस्ताव्यस्त असतं. म्हणजेच त्या मोशनला कोणतं मोशन म्हणतो आपण, रॅन्डम मोशन म्हणतो. मग हे रॅन्डम मोशन आहे म्हणजे 100% त्या पार्टिकलला काय असली पाहिजे, व्हेलॉसिटी असली पाहिजे. आणि ही व्हेलॉसिटी कोणामुळे प्राप्त झालेली असते, तर रूम टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजेच काय रे, हीट. आणि हीट एनर्जी आहे. मग ह्या हीट एनर्जीमुळे त्यांना ज्या म्हणजे फ्री इलेक्ट्रॉनला म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला जी काही कायनेटिक एनर्जी मिळाली असते ती त्याच्यामुळे व्हेलॉसिटी असते. मग ती जी व्हेलॉसिटी आहे तर दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज थर्मल व्हेलॉसिटी. तर स्टार्टिंग जी काही आपण कंडिशन अज्युम करत आहोत ते इन अबसेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड और इन अबसेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये जे बॅटरी वगैरे जे जोडायला पाहिजे ती जोडलेली नाही. मग जोडलेली नाही याचा अर्थ हे जे काही इलेक्ट्रॉन्स वगैरे जे आहेत म्हणजेच यामध्ये याच्या मध्ये व्होल्टेज जोडले का नाही. म्हणजे याचा अर्थ व्ही म्हणजे कोण आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे रे, 0 आहे. मग जर पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर या कंडक्टरच्या मध्ये ज्या पोटेन्शियल डिफरन्स मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ती इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ई, तर ही म्हणजेच कोण आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. अँड दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो 0. मग जर हे 0, मग जर व्होल्टेज नाही त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड नाही, त्याच्यामुळं याच्यामधून कुठलाही करंट फ्लो होणार नाही. याचा अर्थ I इज इक्वल टू 0. म्हणजे हे सगळं इन अबसेन्स मध्ये आहे. इन अबसेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर आहे. मग आता या ठिकाणी जे काही हे मध्ये जे काही हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत यांचं मोशन कसं असतं, रॅन्डम. आणि रॅन्डम मोशन आहे म्हणजे ह्याला व्हेलॉसिटी आहे. मग हे इथून इकडे जातील, परत हे असं येतील, परत इथं जाणार आहे, परत या ठिकाणी इकडे कुठेतरी जाणार आहे, परत इकडे येणार आहे, परत इकडे येणार आहे. म्हणजे हे जे काही मोशन असणार आहे ना कंटिन्युअसली कुठंही जाणार आहे हे या पद्धतीने. मग आता इथे जर आपण जर विचार केला तर हे एका इलेक्ट्रॉनचं आहे, अगदी तसेच दुसरे सुद्धा इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. आणि ते जे दुसरे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, समजा इथे एक इलेक्ट्रॉन असेल तर तो असा जाणार आहे, परत असा येणार आहे, परत असा जाणार आहे, परत इकडे येणार आहे. म्हणजे यामधून या कंडक्टर मधूनचं नेट मोशन टुवर्ड्स वन एंड जे असणार आहे तर ते किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ हे मधल्या इलेक्ट्रॉनचं जे काही आपण मोशन डायरेक्ट दाखवणार आहोत, तर बघा हा इलेक्ट्रॉन आहे, तर हा इलेक्ट्रॉन हा असा जाईल, परत असा जाईल, परत असा जाईल, परत इकडे येणार आहे, परत असं येणार आहे, परत इथं जाणार आहे. म्हणजे त्याचं मोशन कसं आहे, रॅन्डम आहे. आणि मग या ठिकाणी कुठला जर एखादी जर क्रॉस सेक्शनल एरिया जर आपण इथं घेतला, क्रॉस सेक्शनल एरिया, तर ह्याच्यातला नेट
जो काही फ्लो आहे, इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स इकडे जातील तर काही इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहेत, म्हणजे नेट फ्लो किती आहे 0. आणि नेट फ्लो 0 म्हणजेच कुठलं I इज इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये इन अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ह्या इलेक्ट्रॉनने जे काही गेन केलेली जी काही व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीला म्हणतो रे आपण कोणती व्हेलॉसिटी, थर्मल व्हेलॉसिटी. आणि ही जी थर्मल व्हेलॉसिटी आहे ती थर्मल व्हेलॉसिटी इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 to the power 5 मीटर पर सेकंद असतं. आणि इलेक्ट्रॉनचं जे मोशन असतं ते कसं असतं, रॅन्डम असतं. कसं असतं, रॅन्डम मोशन असतं. मग आता आपल्याला हे सगळं जे काही आहे ते काय करायचं, आता इन प्रेझेन्स मध्ये घ्यायचं आहे. मग आता या ठिकाणी काय केलं आपण, हाच कंडक्टर कन्सिडर केला आणि या साईडला आपण एक, या साईडला पण एक आपण काय जोडली, बॅटरी जोडली. बॅटरी जोडली म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. मग यामध्ये प्लस आहे, इथं काय आहे, मायनस आहे. मग इथं हे प्लस असेल, इथं मायनस असेल, तर निश्चितपणे या कंडक्टरच्या मध्ये काय तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. आणि या फील्डची डायरेक्शन ही हायर पोटेन्शियल टू कुठं, लोअर पोटेन्शियल आहे. मग होतं काय, ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं मध्ये इथं जो काही हा इलेक्ट्रॉन आहे ह्या इलेक्ट्रॉनवर ही इलेक्ट्रिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. आणि मग हा जे काही सगळे जे काही मधले जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतील, तर एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतील, एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतील. म्हणजेच बघा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही कुठं आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. आणि हे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स हे कुठे आहेत, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होत आहे. याचा अर्थ याच्यामधून काय फ्लो होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. कारण या क्रॉस सेक्शनल एरिया मधून सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स हे या डायरेक्शन मध्ये काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत. आणि मूव्ह झाले म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी काय फ्लो झाला, करंट फ्लो झाला. म्हणजे हे सगळं जे काही आहे इन प्रेझेन्स ऑफ व्ही आहे. मग इन प्रेझेन्स ऑफ व्ही काय आहे बघा, इन प्रेझेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स सगळं. म्हणजे बघा व्ही इज नॉट इक्वल टू 0, ई इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर याच्यामधला करंट इज नॉट इक्वल टू 0. मग ज्या व्हेलॉसिटीने म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये या इलेक्ट्रॉनने या डायरेक्शन मध्ये येत असताना जी अवरेज व्हेलॉसिटी गेन केली त्या अवरेज व्हेलॉसिटीला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणतो. याला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. म्हणजेच यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनने या इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये जी व्हेलॉसिटी गेन केलेली असते त्यालाच म्हणतो रे आपण कोणती व्हेलॉसिटी, तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. म्हणजेच इकडे जिथे आलेला आहे तर ह्या इलेक्ट्रॉनची जी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असणार आहे तर ती या डायरेक्शन मध्ये असणार आहे. पण हेही लक्षात घ्या, कुठलाही इलेक्ट्रॉन हा डायरेक्ट इकडं येऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ व्हायब्रेटिंग ॲटम्स असतात, व्हायब्रेटिंग आयन्स असतात आणि दुसरे पण काय असतात, फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्या सगळ्यांमध्ये काय होतं रे, कुलिजन्स होतं, धडका होतात. आणि त्या कुलिजन्समुळं इलेक्ट्रॉन हा डायरेक्ट या एंडकडून या एंडकडे मूव्ह होऊ शकत नाही. म्हणजेच तो काय होतो, मध्ये व्हायब्रेट होणाऱ्या ॲटम्सवर काय होतं, कुलिजन होतं. परत तिथं त्याची एनर्जी काय होते, लॉस होते. लॉस झालेली एनर्जी परत हा सेल काय करतो, प्रोव्हाइड करतो. परत तो तिथून निघाला, परत दुसरा एक व्हायब्रेटिंग ॲटम्स असतो, परत तिथं कुलिजन होतं. म्हणजे प्रत्येक कुलिजन्समध्ये जे काही आहे त्या कुलिजन मध्ये काय होतं, असं रॅन्डम मोशन होत येतं आणि शेवटी तो इलेक्ट्रॉन हा इकडून इकडे येतो. मग हे कुलिजन होत होत होत, धडका होत 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 या एंडकडून या एंडकडे येत असताना जी अवरेज व्हेलॉसिटी गेन केली दॅट velocity is called as a drift velocity. ओके, म्हणून आपण डेफिनेशन काय सांगणार शेवटची, यामध्ये बघा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी,
ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. मग हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे तर द ॲव्हरेज व्हेलॉसिटी, द ॲव्हरेज व्हेलॉसिटी कोणी ॲक्वायर केलेली आहे, कोणी गेन केलेली आहे, गेनड बाय द इलेक्ट्रॉन. पण कधी, इन किंवा अंडर द इन्फ्लुएन्स, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, under the influence of electric field is called drift velocity, and drift velocity is of the order of Vd, is of the order of ही जी velocity असते ती असते 10 to the power -4 मीटर पर सेकंद. किती? 10 to the power -4 मीटर पर सेकंद. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये ह्या फ्री इलेक्ट्रॉनने म्हणजेच ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनने या एंड कडून म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे येत असताना, कोलिजन होत येत असताना जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी गेन केली, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर या आर्टिकलच्या नंतर आपल्याला नेक्स्ट आर्टिकल सुरुवात करायचं आहे आणि त्या आर्टिकलचं जे नाव आहे ते आहे रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट व्हेलॉसिटी Vd अँड इलेक्ट्रिक करंट I. हा, तर मग हे रिलेशन काढण्यासाठी आपण काय करायचं आहे की एक असा हा कंडक्टर घेतला आणि या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये आपण एक, हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये आपण एक बॅटरी जोडलेली आहे, ज्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V एवढं आहे. मग ह्या बॅटरीच्या पोटेन्शियल डिफरन्समुळं या कंडक्टरच्या मध्ये ड्यू टू धिस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अँड the direction of this electric field is from higher potential to lower potential. मग आता यामध्ये लक्षात घ्या, याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे तर तो A आहे आणि याची जी लेंथ आहे ती किती आहे तर स्मॉल l आहे असं आपण गृहीत धरलं. तर याच्यामध्ये काय करू आपण, लेट A बी द काय आहे तर क्रॉस सेक्शनल एरिया आहे, एल काय आहे लेंथ आहे, लेंथ ऑफ द कंडक्टर आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत तर ह्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रॉन डेन्सिटी, पण हे आपण नंतर सांगू. आता याच्यामध्ये जे काही व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर असणार आहे तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर विच इज इक्वल टू काय असेल रे, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू काय आहे लेंथ आहे आणि ह्याला म्हटलं रे A इंटू स्मॉल l. मग n काय आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम.
आणि यालाच म्हणतो रे आपण कॉल्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणतो. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हा, तर आपल्याला बेसिकली जर बघितलं आपण तर ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं या कंडक्टरच्या मध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ह्या फ्री इलेक्ट्रॉन्स ह्या फील्डमुळं फोर्स एक्सपिरियन्स करतील आणि ते या डायरेक्शन मध्ये जाणारे आहेत. आणि हे एक ॲव्हरेज व्हेलॉसिटी गेन करतील, की ज्या ॲव्हरेज व्हेलॉसिटीला काय म्हटलं रे आपण? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हटलं. मग ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर द ॲव्हरेज व्हेलॉसिटी acquired by this free electron under the influence of electric field. मग ही जी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? इन अ डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग जर इलेक्ट्रॉन हे जर या डायरेक्शन मध्ये फ्लो होत असतील तर या सर्किट मधून काय फ्लो होणार आहे? तर करंट फ्लो होणार आहे आणि मग हा करंट आय आहे. आता इथं एक गोष्ट विचारात घेण्यासारखी अशी आहे की या कंडक्टरचं जे व्हॉल्यूम आहे तर ते किती आहे? तर ए इंटू एल आहे. तर युनिट व्हॉल्यूम मध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती आहेत? स्मॉल एन आहेत. तर मग आता आपल्याला पहिल्यांदा हे फाइंड आउट करावं लागेल की या पूर्ण एंटायर कंडक्टर मध्ये किती फ्री इलेक्ट्रॉनची संख्या आहे. हाऊ मेनी फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट थ्रू एंटायर दिस कंडक्टर, की ज्याचं व्हॉल्यूम किती आहे? ए इंटू एल आहे. तर आता बघा याच्यामध्ये स्मॉल एन काय आहे? नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन हाऊ मच व्हॉल्यूम? युनिट व्हॉल्यूम, की ज्याला आपण काय म्हटलेलं आहे रे? काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. तर मग आता आपल्याला ह्या पूर्ण एंटायर कंडक्टरच्या मध्ये जे टोटल फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते काय करायचं? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग यासाठी काय करू आपण? तर याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणते इलेक्ट्रॉन्स? फ्री इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स विदिन द कंडक्टर. विदिन द कंडक्टर इज, बघा रे, कॅपिटल एन घेतो आहे आता याला मी, कारण स्मॉल एन म्हणजे काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन हाऊ मच व्हॉल्यूम? युनिट व्हॉल्यूम. तर आपल्याला काय करायचंय? पूर्ण एंटायर व्हॉल्यूम मध्ये किती फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग जर आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इलेक्ट्रॉन डेन्सिटीने म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन युनिट व्हॉल्यूमने कोणाला मल्टिप्लाय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर. म्हणून मी इथे लिहितो आहे कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट कोणामध्ये? कंडक्टरच्या मध्ये. तर विच इज इक्वल टू, इथं असणार आहे आपलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. मग आता आपल्याला यामध्ये काय करावं लागेल? व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. तर बघा एन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी एन आहे इंटू व्हॉल्यूम आत्ताच आपण पाहिलेलं आहे किती आहे? ए इंटू एल आहे. मग कॅपिटल एन इज इक्वल टू एन ए इंटू एल. तर हे जे आपल्याला मिळालेलं आहे तर हे आहे काय आहे? टोटल नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स विदिन धिस कंडक्टर. परंतु या केसमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचंय? टोटल चार्ज, की जो याच्यामधून काय होतो आहे? मूव्ह होणार आहे. काय होणार आहे? फ्लो होणार आहे. तो आपल्याला टोटल चार्ज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग टोटल जर चार्ज फाइंड आउट करायचा असेल तर काय करणार बघा आता आपण? टोटल चार्ज. तर इथं टोटल चार्ज
इज इक्वल टू क्यू म्हणतो आहे आणि क्यू बरोबर आपल्याला माहिती आहे टोटल नंबर ऑफ याच्यामध्ये प्रेझेंट असलेले टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला कशाने मल्टिप्लाय करू आपण चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन म्हणजेच याचा अर्थ क्यू बरोबर एन इंटू ई परंतु या केसमध्ये आपण जर पाहिलं तर काय आहे यांची व्हॅल्यू काय आहे रे एन ए एल विच इज इक्वल टू बघा रे एन ए एल इंटू काय आहे ई आणि हा मिळालेला आहे आपल्याला काय मिळालेला आहे टोटल चार्ज की जो कुणाच्या मध्ये आहे या कंडक्टरच्या मध्ये आहे की जो पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे मूव्ह होणार आहे फ्लो होणारा आहे मग आता नाव आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय घेऊ आपण नाव करंट विच इज फ्लोईंग थ्रू धिस कंडक्टर काय करायचं आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे म्हणून नाव करंट आय बरोबर बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला काय आपला क्यू बाय टी तर आता क्यू आपल्या सर्वांना माहिती आहे किती आहे क्यू इज इक्वल टू वरचा आपण फॉर्म्युला घेतलेला आहे एन इंटू ई बाय टी परंतु टोटल जर करंट फाइंड आउट करायचं असेल तर टोटल चार्ज आपला इथं फाइंड आउट केलेला आहे काय आहे मग आय इज इक्वल टू एन ए एल इंटू ई बाय टी मग आता हा टी काय आहे हे महत्वाचं आहे तर टी म्हणजे काय आहे तर हा जो काही टोटल चार्ज आहे तर तो इथून इथपर्यंत जाणार आहे म्हणजे किती डिस्प्लेसमेंट करणार आहे तो एल डिस्टन्स कव्हर करणार आहे किती टायमिंग मध्ये करणार आहे तर टी टायमिंग मध्ये करणार आहे म्हणून यामध्ये आपण असं सांगू शकतो यामध्ये हे एल बाय टी जे आहे एल बाय टी म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम डिस्प्लेसमेंट युनिट टाइमला आपण काय म्हणतो रे वेलॉसिटी म्हणतो काय म्हणतो वेलॉसिटी म्हणून इथं लिहितो आहे आता मी बट एल बाय टी म्हणजे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजेच काय वेलॉसिटी पण ती कोणती वेलॉसिटी असते माहिती आहे कारण हा जो काही इलेक्ट्रॉन आहे ज्या कॉन्स्टंट ज्या अवरेज व्हेलॉसिटीने इकडे हा मूव्ह होतो म्हणजेच ड्रिफ्ट होतो तर त्या व्हेलॉसिटीला आपण कोणती व्हेलॉसिटी म्हणतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणून यामध्ये एल बाय टी म्हणजेच कोण आहे तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे म्हणजेच कोण आहे व्हीडी आहे मग आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू जर ठेवली बघा रे आता याच्यामध्ये हे म्हणजे कोण आहे व्हीडी आहे म्हणून आपण आता या ठिकाणी आपण लिहू शकतो आय बरोबर एन ए ई इंटू काय आहे व्हीडी तर इथं काय मिळालं बघा आपल्याला आता रिलेशन काय मिळालं आय बरोबर एन ए ई इंटू व्हीडी आणि हेच आपलं रिलेशन आहे कोणाकोणामध्ये ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि कोणामध्ये आहे इलेक्ट्रिक करंट तर हे आहे रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड ड्रिफ्ट वेलॉसिटी ओके हा तर आता याच इक्वेशनला तर हे सांगणे म्हणजे पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही काय करायचं ह्याला पॉज करून एकतरी नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा हा तर आता स्क्रीनशॉट घेतलेला असेल लिहून घेतलेला असेल तर पहा आता पुढे हा तर काय बघितलं रे आपण आय बरोबर एन ए ई इंटू व्ही डी ओके तर हे काय आपलं रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड ड्रिफ्ट वेलॉसिटी मग आता याच्यामध्ये बघितलं बघा रे आता यालाच जर मी यामध्ये याला इकडे घेतलं या डायरेक्शन मध्ये घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघा आय बाय ए इज इक्वल टू एन ई व्ही डी परंतु आपण पाहिलेलं आहे बट आय बाय ए इज इक्वल टू काय रे हा
आय बाय ए इज इक्वल टू काय अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग पर युनिट एरिया म्हणजेच कोण आहे करंट डेन्सिटी. तर बघा रे आता यामध्ये इथं जर व्हॅल्यू ठेवली तर काय मिळतं बघा. देअरफॉर जे इज इक्वल टू एन ई इंटू व्ही डी. तर धिस इज द रिलेशन बिटवीन, हे कोणाकोणामधलं रिलेशन आहे तर हे आहे रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड ड्रिफ्ट वेलॉसिटी. परंतु एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये जे काही हे व्हीडी आहे, व्हीडी म्हणजे कोण आहे तर ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. तर या रिलेशन नंतर जे काही आपल्याला नेक्स्ट आर्टिकल पाहायचं आहे, जे काही हेडिंग टाकायचं आहे तर ते आहे आपलं रिलेशन बिटवीन आता ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि कोणामध्ये आहे इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.